म्युझिक महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष घालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी. शंभूराजे वय होता स्वराच्या प्रती यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय पुन्हा साधा नाही. पंतांची तलवार आणि बुद्धी नेहमीच स्वराज्य निर्मितीसाठी झिजली आहे. वैयक्तिक राग लोभांपायी स्वराज्य दावणीला का वाटायचं. यांच्यात काहीतरी होतं म्हणून तर आबासाहेबांनी यांना इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं. नव्या मंत्रिमंडळात देखील यांना तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला. चालेल पंत जी महाराज. पंत फक्त ही शेवटची चूक असू द्या, कारण संभाजी पुन्हा एकदाच माफ करतो. नंतर गुन्हेगार साफ करतो. एवढं प्रेमानं समजावून सुद्धा वैयक्तिक रागापोटी अनाजी पंतांनी पुढे जाऊन नको ती चूक केलीच. औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्या मदतीनं त्यांनी स्वराज्याविरुद्ध कटकारस्थान उभारलं आणि म्हणूनच गुन्हा एकदाच माफ करणाऱ्या शंभूराजांनी अखेर त्यांना हत्तीच्या पायी दिली. यहाँ दक्कन में इस्लाम खतरे में है. हम्बीरराव और संभाजी ने रातों रात आपका प्यारा बरहानपुर शमशान बना दिया. वो दोनों आज जिस तरह से लड़े हैं, मुझे नहीं लगता पूरा हिंदुस्तान जीतने का आपका सपना कभी. बस उम्र कट गई सिवा सिवा करते करते. अब क्या इस उम्र में संभा संभा हमीर हमीर करता फिर मैं. अब्बू जान, यहाँ दिल्ली में बैठकर दक्कन जीत नहीं सकते. उसके लिए हमें दक्कन जाना होगा. आज आलमगीर औरंगजेब कसम खाता है कि जब तक मैं दक्कन जाकर उस काफिर बच्चा संभा को मार नहीं डालता, तब तक ये किमांश अपने सर पर नहीं पहनूंगा. ती बहार हाताबाहेर गेली. बाबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता, ते मोठभर मावळे घेऊन, तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती. परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे. तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लाथ घालायचीच. 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी करणारी जात आहे आपली. निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच, म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणली आहे जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलच, पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजी मी उठून लढत. पाय तुटलेला शिरप्या लढलाच, पण त्याचा तुटका पाय मी वेगळा लढल. तुकाजी तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली.
तरी त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत तुमचंच नाव होतं. माझे शंभू राजे, माझे शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार. आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकटे नाही लढणार. तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून थोरले महाराज मी लढणार. आज तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट होऊ द्या. 6 वर्ष झालं मेहनत होई भवानी. आज तिला पदा पोर्तुगीजांच्या रक्ताचं पाणी. तुमच्या सोबत आहेत शंभूराज. मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रात्री पाऊस कसा पडला हे कोडच आहे. पण त्या पावसामुळेच पोर्तुगीजांच्या तोफा निकामी झाल्या एवढं नक्की.